तलाठी भरती घोटाळा, वनरक्षक भरती घोटाळा, पोलीस भरती घोटाळा हे सगळे घोटाळे आपण बघितले। पण आता एक नवीन स्कॅम आलाय, नीट स्कॅम। परिस्थिती एवढी गंभीर आहे की काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि काही आत्महत्या करण्याचं मन बनवले जर नीट नाही झाली तर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया की नीट स्कॅम काय आहे। नमस्कार, मी ओमकार, तुम्ही बघत आहात द वॉइस ऑफ ट्रुथ। टेलीग्राम चैनल पे शायद 4 तारीख को भी घूम रहा था कि और वही पेपर 5 तारीख को आया है, तो इसकी तो जांच होनी चाहिए और हायर एजेंसी से सीबीआई से जांच होनी चाहिए। नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, एक नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे जिला पास करून देशातील काही टॉप मेडिकल कॉलेजमध्ये वेगवेगळे मेडिकल कोर्स MBBS, आयुर्वेदा, होमिओपॅथी, नर्सिंग मध्ये ऍडमिशन घेतले जाते। बेसिकली ही एक्झाम मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा माइलस्टोन आहे। आता एवढी मोठी एक्झाम म्हणल्याच्या नंतर एक्झाम कंडक्ट करणारी एजन्सी पण मोठी आणि ट्रस्टेड पाहिजे। आता या देशामध्ये जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये काहीतरी होते, त्यामुळे 2017 मध्ये केंद्र सरकारने NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ला तयार। NTA काम आहे ट्रान्सपॅरंट पद्धतीने देशात एक्झाम कंडक्ट करणे। तसं तर NTA देशात 17 एक्झाम कंडक्ट करते, पण यामध्ये IIT, JEE आणि नीट हे जास्त फेमस आहेत। आता शॉर्ट मध्ये तुम्ही याला असं समजा की तुम्हाला देशात चांगला डॉक्टर बनायचे तर तुम्हाला चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल आणि त्यासाठी नीट मध्ये चांगले मार्क घ्यावे लागतील। या पूर्ण मुद्द्याला चांगलं समजण्यासाठी तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहिती पाहिजे, नीटच्या पेपरची मार्किंग स्कीम। या पेपर मध्ये टोटल 200 प्रश्न असतात, त्यापैकी विद्यार्थ्याला 180 प्रश्न सोडवायचे असतात। प्रत्येक बरोबर प्रश्नाचे 4 मार्क्स मिळतात आणि चुकीच्या प्रश्नावर 1 मार्क कमी होतो। थोडंसं गणित लावून बघितलं तर नीटचे टोटल मार्क 720 असतात, म्हणजे 180 गुणिले 4। आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने 180 पैकी 180 प्रश्न बरोबर सोडवले तर त्याला 720 मार्क्स मिळतील। आणि तोच विद्यार्थी एक प्रश्न सोडून देतो तर त्याचे मार्क्स होतील 716 आणि त्याच विद्यार्थ्याने एक प्रश्न चूक सोडवला तर त्याचे 4 मार्क्स कमी होतील। पण निगेटिव्ह मार्किंग मुळे आणखी 1 मार्क कमी होईल, म्हणजे त्याचा स्कोर 715 मार्क्स येईल। आता तुम्हाला वाटत आहे हे मार्क्स काय घेऊन बसलाय, तर तुम्हाला सांगतो या मार्किंग स्कीम मुळेच NTA चा हा स्कॅम सापडला गेला आहे। आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की नीटच्या परीक्षेत ऑफिशियली मार्किंग स्कीमच्या प्रमाणे 720 पैकी 720 मार्क मिळू शकतात जर सगळे प्रश्न बरोबर असतील तर, नाहीतर मग 720 पैकी 716 मार्क्स येऊ शकतात पण एक प्रश्न सोडून दिला तर, किंवा 720 पैकी 715 मार्क्स येऊ शकतात जर एक प्रश्न चुकला असेल तर। मात्र सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की 2 विद्यार्थ्यांचे 718 आणि 719 मार्क आलेत, जे की टेक्निकली पॉसिबल नाहीये। या सगळ्याला सोडून ज्या दिवशी नीटची परीक्षा झाली होती म्हणजेच मागच्या महिन्यात 5 मे 2024 ला, त्याच दिवशी पटना बिहार मधून आणखी एक नीटशी रिलेटेड शॉकिंग न्यूज आली आणि न्यूज जरी 5 मे ची असली तरी हे कांड मात्र 4 मे चं होतं। लक्ष देऊन ऐका नेमकं काय झालं होतं। पटना पोलिसांना एका सेंट्रल एजन्सीतून पेपर लीक झाल्याची माहिती भेटते। या माहितीच्या बेसिसवर पटना पोलिसांनी शहरात विचारपूस चालू केली। यामध्ये एका डस्टर कारची चर्चा केली होती। पोलिसांनी सुपरफास्ट ट्रॅकिंग सुरू केली आणि डस्टर कार सोबत 4 जणांना अटक केली। पण पोलिसांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्या कारमधून 4 विद्यार्थ्याचे नीटचे ऍडमिट कार्ड सापडले। त्या 4 मध्ये हे एक आहे आयुष। जेव्हा आयुषला विचारपूस केली तेव्हा कळलं की सॅटर्डेला म्हणजे 4 मेला त्याला एका बॉईज हॉस्टेलमध्ये घेऊन गेले। त्या हॉस्टेलमध्ये गेल्यावर आयुषने बघितले त्याला सोडून दुसरे 25 विद्यार्थी आणखी होते। त्यांना पूर्ण रात्र दुसऱ्या दिवशी परीक्षेत येणारे प्रश्न पाठ करण्यास सांगितले। शॉकिंगली 5 मेला जेव्हा आयुषने नीट पेपर पाहिला तर तो सेम 4 मेला पेपर पाठ करण्यास सांगितला होता तसाच होता। पटना पोलिसांनी या पेपर फुटीला पूर्ण देशासमोर हायलाइट केले होते, पण NTA ने सरळ शब्दात सांगितले की हा फेक न्यूज आहे। NTA ने तिच्यावर लागलेल्या सगळ्या आरोपाला नकारला आणि नीट एस्पायरंटनी त्यावर विश्वास ठेवला। ही त्यांची सगळ्यात मोठी चूक होती। NTA ने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नोटीस सुरू केली होती। रिझल्ट 14 जूनला लागेल, म्हणजे 14 तारखेच्या जवळपास लागेल। लगेच अचानक इलेक्शनच्या रिझल्टच्या गर्दीमध्ये NTA नीट रिझल्ट डिक्लेअर करते। आता लवकर रिझल्ट लागला यामध्ये काय चुकीचं आहे? चूक लवकर रिझल्ट लागण्याची नाही तर पूर्ण रिझल्टच चुकीचा आहे। आता सगळ्यांनाच माहिती आहे की यासारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पेपरची लेवल खूप हार्ड असते, म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याचे आउट ऑफ मार्क येणं थोडं कठीण आहे। आजपर्यंतच्या रेकॉर्ड मध्ये फक्त 3 विद्यार्थ्याचे फर्स्ट रँक येऊ शकलेत, मात्र गेस करा यावर्षी विद्यार्थ्याचे रँक फर्स्ट आलेत टोटल 67। आता प्रश्न असा आहे की सगळेच विद्यार्थी इतके इंटेलिजंट आहेत का?
किंवा पेपर एवढा सोपा होता का? मात्र कोचिंग इन्स्टिट्यूशन वाल्यांच्या मते तर पेपर हार्ड होता. आता या टॉपरची लिस्ट बघा जी NTA न पब्लिश केली आहे. वरून बघितल्यावर काही कळत नाही, मात्र आत 62 नंबर पासून 69 नंबर पर्यंत बघा. या सगळ्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जे आहेत ते स्टार्टिंगचे 7 डिजिट सेम आहेत. याचा अर्थ लक्षात घेतला तर हे सगळे विद्यार्थी एका सेंटरचे आहेत किंवा जवळपासच्या सेंटरचे आहेत. सगळे रँकवाले टॉपर्स एका सेंटर मधून यायलेत आणि जे 68 आणि 69 रँकवाले 2 विद्यार्थी आहेत हे तेच आहेत ज्यांना NTA ने 718 आणि 719 मार्क दिलेत, जे टेक्निकली नीटच्या मार्क स्कीमच्या हिशोबाने पॉसिबलच नाहीत. आता NTA ला सगळे प्रश्न विचारू लागले की तुम्ही असं कसं 718 आणि 719 मार्क कोण्या कॅन्डिडेटला दिले? तर रात्री जवळपास 12:30 वाजता NTA ने आपल्या X हँडलवर एक पोस्ट सोडली ज्यामध्ये हे सांगितलं की हे मार्क्स ग्रेस मार्क्स आहेत. NTA म्हणण्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा टाइम कोणत्या ना कोणत्या कारणाने एक्झाम मध्ये वेस्ट झालाय त्यांना 2018 मध्ये सांगितलेल्या सुप्रीम कोर्टच्या एका फॉर्म्युल्याच्या बेसिसवर एक्स्ट्रा मार्क दिलेत. इथे ट्विस्ट हे आहे की एवढा धिंगाणा होऊनही NTA ने हे फॉर्म्युला डिस्क्लोज बी केला नाही. एक्झाम मध्ये टाइम वेस्ट होणे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला इंग्लिश ऐवजी हिंदी भाषेत पेपर देणे किंवा कोणाला फाटलेली OMR सीट मिळणे एक्सेट्रा. 100 गोष्टीची एक गोष्ट नीटची चूक तर आहे. जे निकाल 14 जूनला लागणार होता ते इलेक्शनच्या गर्दीमध्ये 4 जूनला पब्लिश केला. 67 विद्यार्थ्यांची रँक फर्स्ट येणे. हरियाणाच्या एकाच सेंटर मधून 8 विद्यार्थ्यांचं रँक फर्स्ट येणे. हरियाणाच्या सेंटर मधून 2 विद्यार्थ्यांचे इम्पॉसिबल 718 आणि 719 मार्क येणे. बिहार, राजस्थान, रांची मध्ये जे पेपर लीकच्या बातम्या यायल्यात त्यावर गप्प बसणे. बातमी अशी पण आहे की टेलिग्रामवर पेपर लीक झाला होता आणि 1 आणि 2 मेला 40,000ला पेपर मिळू लागला. 5 तारखेला परीक्षा होती आणि 4 मेला लीक्ड पेपरची किंमत जी आहे ती 5 लाख रुपये झाली होती. ऑनेस्टली माझ्या फॅमिली रिलेशन मध्ये किंवा फ्रेंड सर्कल मध्ये कोणीच नीटची एक्झाम दिली नव्हती. मला वाटलं माझा एक व्हिडिओमुळे मेडिकल स्टुडंट्सच्या लढाईला मजबूती मिळू शकते, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तुम्ही पण या न्यूजला शेअर करा आणि आवाज उठवा. काय माहिती NTA नीटची एक्झाम रिकंडक्ट करेल आणि एक मासूम जीव जो आत्महत्या करणार होता तो वाचेल. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.